आपण मागच्या वेळेस बघत होतो की DNA मध्ये कशा प्रकारे हे होणार आहे. DNA मध्ये कशा प्रकारे तो एक एन्झाईम येतो RNA पॉलिमरेज नावाचा ॲक्ट ॲज अ DNA ऑन द DNA वर ॲक्ट होतो आणि तो अनविंड करतो. इथे आपल्याला अनविंड झालेलं दिसतंय. इट फॉर्म्स द स्टार्टिंग सिक्वेन्स टू ट्रान्सक्रिप्ट. ही जी सिक्वेन्स आपल्याला वरती दिसते ती ट्रान्सक्रिप्ट किंवा कॉपीड करण्याचा तो त्याने प्रयत्न केला आणि खाली हे पूर्ण आपल्याला कॉपीड दिसते. द एन्झाईम्स टेक्स ओनली वन स्ट्रँड. पण एन्झाईम हा प्रत्येक वेळेस वन स्ट्रँड करतोय. टेम्पलेट स्ट्रँड आपण त्याला म्हणू शकतोय. अँड इट प्रोड्यूस इट्स द कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. अनयुज्युअल थिंग मात्र ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की जो वरती कॉपी करत असताना ह्या बाकीच्यांच्या आपल्याला अगदी तेच कॉपी झालेले दिसून येतात. फक्त इथे थायामिनच्या ऐवजी युरॅसिल ह्याचं फॉर्मेशन झालेलं इन्स्टेड ऑफ द थायामिन. थायामिनच्या ऐवजी काय झालं, युरॅसिलचं फॉर्मेशन. मग काय आहे, इट हॅपन्स बिकॉज द फॉर्मेशन ऑफ द युरॅसिल इज एनर्जेटिकली लेस एक्सपेन्सिव्ह. हा जर खरं तर युरॅसिल हा काय एनर्जेटिकली लेस एक्सपेन्सिव्ह आहे, कमी आहे, एनर्जी कमी आहे, लेस एक्सपेन्सिव्ह आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणखीन एक ह्याच्या महत्त्वाची गोष्ट म्हटलं, बिकम सेम इव्हन ऑफ द फॉर्मॅट इज चेंज. पण इथे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन सेमच जाणार आहे. इथून जे जाणार आहे थायामिनचं युरॅसिल झालं आहे ह्याच्यात काही नाही आहे. तो थायामिन सारखाच आहे, फक्त तो लेस आपण म्हणू शकतो एनर्जी त्याच्याकडे थोडी कमी आहे, पण लेस एक्सपेन्सिव्ह आहे. पण सेम इन्फॉर्मेशन तो कॅरी करणार आहे, पास करणार आहे, फक्त त्याचा फॉर्मॅट चेंज आपल्याला दिसतो. जर आपण एक्झाम्पल इथंच घेतलं, इट इज जस्ट लाईक द आपण काही समजा नोटिंग डाऊन करतोय, काही नोटिंग डाऊन दुसऱ्या बुकमधून आपल्या बुकमध्ये किंवा बुक्समधून आपण काही नोट्स कॉपी करतोय, तर तसंच इथे आपल्याला दिसेल एखाद्या कुकबुकमधून काय आहे रेसिपी लिहून काढतात. मग त्या कुकबुकला आपण DNA म्हणू शकतो आणि रेसिपीला RNA म्हणू शकतो. पण कुकबुकमध्ये खूप डिस्क्रिप्टिव्ह किंवा कशाही त्यांच्या लँग्वेजमध्ये दे, पण आपण लिहिताना काय करणार आहे, शॉर्टमध्ये आपल्याला समजेल अशा लँग्वेजमध्ये आपण लिहितो. म्हणजे आपण हे जे नोट्स काढतोय त्याला काय म्हणणार आहेत आपण, म्हणजे इथं सुद्धा इन्फॉर्मेशन कुकबुकमधून रेसिपीमध्ये इन्फॉर्मेशन सेम येणार आहे. ज्या पदार्थाची रेसिपी तुम्ही लिहिल्या तेच लिहिल्या जाणार तुमच्याकडून, फक्त तुमचा लिहिण्याचा फॉर्मॅट चेंज होतो, फक्त फॉर्मॅट हा डिफरंट असणार. Therefore, once the transcription process is completed, the DNA starts rejoins. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कंप्लीट झाली की लगेच काय आहे, DNA हा काय आहे रिजॉईन होण्याचा प्रयत्न करतो. अँड द mRNA इज ट्रान्सपोर्टेड आउटसाइड द न्यूक्लियस इनटू द सायटोप्लाझम. आणि mRNA काय आहे ट्रान्सपोर्ट करतो, खाली जो आपल्याला दिसला तो काय आहे ट्रान्सपोर्ट होतोय आउटसाइड द न्यूक्लियस इनटू द सायटोप्लाझम. न्यूक्लियसच्या बाहेर आणि सेल मेम्ब्रेनच्या आत, तिथं जिथंच आपला सायटोप्लाझम म्हणजे एक प्रद्रव्य पटल, आपल्याला तो मराठी शब्द आहे, ते पूर्णपणे एक फ्लुइड लाईक सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनिल्स सगळीकडे असे सिच्युएट आपल्याला झाले दिसतात. त्या पूर्ण सायटोप्लाझममध्ये हा mRNA काय आहे ट्रान्सपोर्ट होतो. द रायबोझोम गॅदर रायबोझोम्स काय करतात, या प्रत्येक mRNA मध्ये काय होतात गॅदर म्हणजे गर्दी करतात. हिअर स्टार्ट्स द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. आणि तिथं ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. मग ती ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट होत असताना मग कसं आहे अंडरस्टूड लाईक आपण समजा ही ट्रान्सलेशनची प्रोसेस बघायला गेलो तर होणार आहे. तर जसं आपण मगाशी कुकबुकमधून रेसिपी लिहिली तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये, पण आता त्या रेसिपीवरनं तुम्ही फूडसुद्धा तयार केलेलं आहे. मग इथे आपण फूडला म्हणू शकतो प्रोटीन तयार झालं आहे कोणापासून, RNA पासून. आणि RNAने इन्फॉर्मेशन कोणाकडून घेतलेली आहे तर DNA मधून. हे आपण ह्याचं एक्झाम्पल असं घेऊ शकतो. द 3 न्यूक्लियोटाइड्स ऑन द mRNA जर बघायला गेलो, 3 न्यूक्लियोटाइड्स आपल्याला mRNA मध्ये फॉर्म्स अ कोड फॉर द अमिनो ॲसिड. हे तीनचा आपण इथं ग्रुप करणार आणि त्याला ट्रिपलेट कोडॉन नाव देऊ. आणि ते काय करताय तर एक हे तीनचा ग्रुप 3 न्यूक्लियोटाइड्स घेतले तर ते काय आहे फॉर्म्स अ कोड फॉर अमिनो ॲसिडसाठी एक ते कोड तयार करतात. हे कोड आहेत जे आपल्याला ह्या ट्रिपलेट कोडॉनमधून मिळालेले आहेत. अमिनो ॲसिड आर द बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द प्रोटीन्स. फॉर एव्हरी ट्रिपलेट कोडॉन देर इज अ tRNA.
प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनमध्ये tRNA आहे जे आपल्याला ट्रान्सफर RNA आपण म्हणू शकतोय. कॅरिंग द अमिनो कॅरी काय करतात, अमिनो ॲसिड कॅरी करतात अँड इट्स कॉल्ड ॲज द अँटीकोडॉन आणि त्यालाच आपण म्हणू शकतो अँटीकोडॉन असं म्हणू शकतो. इनसाइड द स्टार्ट कोडॉन इज रेकग्नाइज. प्रत्येक रायबोझोममध्ये स्टार्टिंगला सुरुवातीचा जो आहे काय आहे इज रेकग्नाइज, तो ओळखला जातो म्हणजे तो जाणीव होते त्याची. आणि मग तिथं tRNA काय आहे अँटी कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स, त्यांच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ते पाहतात आणि अटॅच इट आणि त्याला काय आहे अटॅच करून टाकतात दुसऱ्या ह्याला. दुसरा ट्रिपलेट कोडॉन पुन्हा लाईकवाईज द नेक्स्ट ट्रिपलेट tRNA अटॅचेस द नेक्स्ट ट्रिपलेट कोडॉन and attaches to the and the ribosomal nucleic acid or the RNA present in the ribosomes binds the amino acid brought by the 2 tRNA with the peptide bonds. आणि ते काय आहे बाइंड करण्याचा प्रयत्न करतात. कोण रायबोझोमल न्यूक्लिक ॲसिड आहे किंवा RNA आहे तो ह्या 2 अमिनो ॲसिडचा जो काही मिळालेला मेसेज आहे तो पेप्टाइड बॉन्डने एकमेकांना बाइंड करून टाकतात, बांधल्या जातात. आणि तसंच this whole process is termed as the translation. ह्या कम्प्लीट प्रोसेसलाच काय म्हटलं जातं तर ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळेस बांधून झालं इथं ही कम्प्लीट कोणती प्रोसेस होते ट्रान्सलेशन. Ribosomes moves in the forward direction on the mRNA by a distance of the 1 triplet codon. काय आहे हे रायबोझोम्स ह्यांच्यामध्ये असलेले काय करतात मूव्स इन द फॉरवर्ड डायरेक्शन. पुढे पुढे असेच हे रायबोझोम्स इथे आपण थोडेसे घेतले 3 ग्रुप घेतले हे असंच पुढे जे त्याची DNA पुढे आहे त्याच्यामध्ये काय रायबोझोम मूव फॉरवर्ड ते फॉरवर्ड होतात आणि ऑन द mRNA बाय अ डिस्टन्स ऑफ द 1 ट्रिपलेट कॉडॉन. मग 1 ट्रिपलेट कॉडॉन असं ट्रिपलेट करतात आणि त्यांच्यामध्ये सो ॲज टू रिपीट द ट्रान्सलेशन. मग त्याच्यानंतर तिथं ट्रान्सलेशन प्रोसेस ही घडून येते आणि त्यालाच आपण नवीन एक कन्सेप्ट आपण म्हणणार आहोत अँड दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलोकेशन. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. जेव्हा रायबोझोम हे अशीच प्रोसेस पुढे मूव्ह करतोय फॉरवर्ड डायरेक्शनने तेव्हा त्याला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. ॲज अ रिझल्ट ऑफ द ट्रान्सलेशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ द अमिनो ॲसिड. या तिघांच्या याच्यामध्ये अमिनो ॲसिडचं फॉर्मेशन आपल्याला दिसून येतं. अमिनो ॲसिडचे चेन्स फॉर्म होतात आणि ह्या ज्या चेन्स आहेत ते चेन्स फॉर्म बाय द डिफरंट रायबोझोम्स जॉईन टुगेदर. आणि ह्या चेन्स काय करतात डिफरंट रायबोझोम्स जॉईन्स टुगेदर जॉईन झाल्यामुळे इथे ह्या चेन्स तयार झालेल्या आपल्याला दिसून आल्या. आणि मग ह्या कॉम्प्लेक्स प्रोटीन आणि मग ह्या चेन्स काय करतात कॉम्प्लेक्स प्रोटीन एक तयार करून ठेवतात. मग कॉम्प्लेक्स प्रोटीन टुगेदर धिस प्रोसेस कॅन बी टर्म ॲज द जीन एक्सप्रेशन. आणि ह्यालाच आपण जीन एक्सप्रेशन जीन हे एक्सप्रेस आपल्याला झालेलं दिसून. बघा इथे DNA हा ट्रान्सक्रिप्शन करून RNA तयार होतो. RNAचं ट्रान्सलेशन होतं आहे आणि त्याच्यामधून प्रोटीन तयार होतं आणि तोच प्रोटीन हा नथिंग बट त्याच्यामधून जो प्रोटीन आहे तो कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे आणि तो काय आहे जीन एक्सप्रेस. त्यालाच आपण जीन असं म्हणू शकतो. जीन हा एक्सप्रेस केला जातो की हा कोणाचा आहे जीन. द फॅमिलियर एक्झाम्पल आपण ह्याचं द्यायला बघायला गेलो तर समजा आपण म्हणू शकतो इज द ट्रान्सफर ऑफ द कॅरेक्टर्स फ्रॉम द पॅरेंट्स टू द चाइल्ड. समटाइम्स सडन चेंजेस ऑकर. काही वेळेस काही सडन चेंजेस क्विकली काहीतरी असे आपण म्हणतोय बऱ्याच गोष्टी की अशा होणार आहेत पण काही वेळेस सडनली काहीतरी चेंज होतोय. अचानक काहीतरी झालेला चेंज ऑकर इन द जीन्समध्ये ऑकर होऊ शकतो किंवा काही वेळेस समटाइम्स सडन चेंजेस ऑकर्स इन द जीन्स ऑल्सो in the position of the nucleotides also. It causes the changes in the organism characters. पण त्याच्यामुळे ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टर्समध्ये बिहेवियरमध्ये त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये काही चेंज होतो आणि त्याच प्रोसेसला म्हटलं जातं म्युटेशन. इथेच ही आपली ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन ही कन्सेप्ट कंप्लीट झालेली आहे. नेक्स्टला आपण तुम्ही सगळ्यांनी याचा अभ्यास करा. नेक्स्ट टाइम आपण पुढची कन्सेप्ट पाहणार.